स्तुनवन्ति दिव्यैस्तवैर्वेदैर्साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो ईशास्तं न विदो सुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। धर्मवार्तेमध्ये आपण उपस्थित आहोत। आपल्या पायातील चप्पल असेल तर बाजूला सारा, आपल्या डोक्यावर टोपी असेल, पदर असेल, धर्मवार्तेमध्ये उपस्थित पायी तीर्थयात्रा घडो देह देवादारी पडो हे ब्रीदवाक्य हृदयाशी बाळगून हे निघालेले सर्व पदयात्री, या पदयात्रेमध्ये सहभागी असलेले सर्व संयोजक मंडळी, साधुसंत, तपस्विनी, वासनिक बंधू आणि भगिनींनो, आजचा हा सायंकाळचा हा पूजावसर सावरगाव या गावामध्ये संपन्न होत आहे। या सद्भक्त मंडळींनी, सर्व ग्रामस्थ भक्त भाविकांनी सुंदर अशा प्रकारचं स्वागत पदयात्रेकरूंचं केलेलं आहे। देव दुर्लभ का देवा ते आठविता दुर्लभ। ह्या जगाच्या पाठीवर जो परमेश्वर दुर्लभ सांगितलेला आहे, त्या परमेश्वराची अनुभूती दुर्लभ सांगितलेली आहे। तद्वत त्याचप्रमाणे परमेश्वराचा भक्त सुद्धा दुर्लभ सांगितलेला आहे। मनुष्यानाम सहस्रेषु, हजारातून एखादा माझा भक्त असा हा माझ्या विचाराला अनुसरतो, असं भगवंत गीतेमध्ये म्हणतात। आणि अधिकाराशिवाय हे जीवाला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही, ही वास्तवता सांगितलेली आहे। म्हणून या पदयात्रेकरूंचं भाग्य आहे, ह्या पदयात्रेच्या माध्यमातून सेवा करणाऱ्या सद्भक्त मंडळींचं सुद्धा भाग्य आहे। म्हणून तर माझ्या देवाचा साधनवंत माझ्या गावी येतो आहे। म्हणून या सर्व सद्भक्तांच्या चेहऱ्यावरचा असणारा आनंद आपण प्रत्येक गावोगावी टिपत आहोत। तुमच्या भेटीत देव भेटे अनिक बाळाचे गोमटे, नवनीत लाभे अवचटे परशास्त्राचे। परमेश्वराच्या भेटीचं महात्म्य या साधनवंताच्या भेटीत सांगितलेलं आहे। पहा काय शब्द आहे, शब्दरचना काय श्लोकाची। तुमच्या भेटीत देव भेटे, परमेश्वराच्या साधनाच्या माध्यमातून आम्हाला देव भेटणार आहे। देव भेटल्याची त्या ठिकाणी बरोबरी साधणार आहे, तो लाभ प्राप्त होणार आहे। आणि साधनाचं महात्म्य किती महान सांगितलेलं आहे। अशा त्या परमेश्वराच्या मार्गावर वाटचाल करत असताना, त्या परमेश्वराच्या मोक्ष मार्गामध्ये साधनदाता स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी जी आचार प्रणाली आम्हाला सांगितलेली आहे, ही आचार प्रणाली लीळाचरित्राच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचते। नामधारक साधनवंत असेल, वेदवंत असेल, बोधवंत असेल, वासनिक असेल, अनुसरला असेल, प्रत्येकासाठी एक आचार प्रणाली आहे। कर्माची एक पद्धती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला निरूपण केलेली आहे।
आणि म्हणून आजचा हा धर्मवार्तेचा जो विषय सांगितलेला आहे तो विषय म्हणजे लीळा चरित्रातील कर्मयोग. मराठी भाषेतील गद्य ग्रंथ, पहिला गद्य ग्रंथ म्हणजेच लीळाचरित्र. लीळाचरित्राच्या अगोदर मराठी भाषेमध्ये कसल्याच प्रकारची वाङ्मयाची निर्मिती झालेली नव्हती. पहिला ग्रंथ म्हणजेच लीळाचरित्र आणि या लीळाचरित्राच्या माध्यमातून अनेक विषय आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. याच लीळाचरित्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी साधकाला कर्मयोग सांगितलेला आहे. साधकाने आपलं कर्म कसं आचरावं, कर्माची पद्धती साधकाची कशी असावी. ज्याप्रमाणे भगवान गोपाल कृष्ण महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेत सांगितलं की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फले तुर्भुर्माते संगोस्त्वकर्मणी. कर्म करणे आपल्या हातात आहे किंवा कर्म करण्याचा आम्हाला भगवंताने अधिकार दिलेला आहे आणि आमचं जीवन हे सुद्धा कर्मावरच आधारित आहे. कर्मानुगो गच्छती जीव एक सांगितलेला आहे. ह्या जीवनाचा जो प्रवास आहे हा कर्मावर आधारित सांगितलेला आहे. म्हणून या जगाच्या पाठीवर असा एकही जीव नाही की जो कर्म करत नाही. असं म्हणतात की श्वासोश्वास घेणे हे सुद्धा एक प्रकारचं कर्म सांगितलेलं आहे सूक्ष्म पातळीवर जर पाहिलं तर. म्हणजेच या जगाच्या पाठीवर संन्यासी जरी असला तो सुद्धा कर्म करतो. जरी त्याग करू म्हटलं तरी पण संन्यासाच्या हातून सुद्धा काही ना काही पाप घडतं. किडा मुंग्याची हिंसा होते, असं आगळी पाण्याची हिंसा होते, श्वासोश्वास घेताना जंतूची हिंसा होते. म्हणजेच कर्म हे कधी संपत नसतं. अशा या लीळाचरित्राच्या माध्यमातून हे कर्म आमचा तपासून पाहायचं आहे आणि त्या परमेश्वराच्या आचार प्रणालीप्रमाणे आमचं हे जे काही कर्माचा प्रवास आहे तो कर्माचा प्रवास त्या परमेश्वराच्या अस्थिपरीप्रमाणे जर झाला तर निश्चितच ते परमेश्वराला ते कर्म आमचं समर्पित होणार आहे. कर्म कुसुमांची लाखोली वावी माझ्या चरणकमली दीपवती उजळावी भली भावरत्नांची. पहा कर्म आमचं कसं असावं, कुसुमासारखं म्हणजे फुलासारखं असावं. भावरत्नरूपी असणारं जे काही कर्म आहे त्या परमेश्वराच्या चरणी आम्हाला समर्पित करण्यासाठी आम्ही त्रिविध प्रकाराने कर्म करत असतो. कर्माचे प्रकार किती आहेत? 3 प्रकार सांगितलेले आहेत. मनाने, वाचेने आणि शरीराने. या 3 पद्धतीतून आम्ही कर्म करत असतो. तर लीळाचरित्राच्या माध्यमातून मानसिके कर्म आमचं कसं असावं. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंचा मुक्काम वेरूळ या ठिकाणी आहे आणि त्या वेरूळच्या वास्तव्यामध्ये पद्मनाभीदेव नावाचे एक भक्त आहेत. पद्मनाभीदेव नावाचा एक बालभक्त देवाच्या सन्निधानामध्ये आहे आणि भक्त बाईसांनी या पद्मनाभी देवाला सेवा सांगितलेली आहे. स्वामींच्या वस्त्रांची, वस्त्र धुवून आणण्याची सेवा या बालभक्ताला बाईसांनी सोपवली, सुपूर्द केली. बालभक्त स्वामींचे कपडे घेऊन नदीवर गेला आणि नदीवर गेल्यानंतर तिथे एका अन्य असणारे संन्यासी परमानुभव देव त्यांच्या शिष्याची आणि पद्मनाभीची तिथे गाठभेट झालेली आहे. दोघे आपापल्या पद्धतीने ती सेवा पार पाडलेली आहे. कपडे सुकत घातलेले आहे नदीच्या वाळूवर आणि दोघांमध्ये संवाद सुरू झाला. म्हटले तुमच्या गुरुचं नाव काय? पद्मनाभी देवाने सांगितलं की श्री चक्रप्रभू, श्री चांगदेव राऊळ. मग हा पद्मनाभी संन्यासाच्या शिष्याला विचारतो, परमानुभव देवाच्या शिष्यांना विचारतो तुमच्या गुरुचं नाव काय? तेव्हा ते म्हणतात आमच्या गुरुचं नाव परमानुभव देव. आणि मग त्या ठिकाणी पद्मनाभी देव म्हणतात परमानुभव देव, तुमच्या गुरुचा अनुभव काही परमाणू एवढा आहे? त्या ठिकाणी काय म्हणतात पद्मनाभी, तुमच्या गुरुचा अनुभव काही
परमाणू एवढा आहे, म्हणून तुमच्या गुरुचं नाव परमानुभव देव आहे का? असं म्हटल्यानंतर सहजपणे बोलून गेले हे. परंतु त्या शिष्याचं अंतःकरण त्या ठिकाणी दुखवल्या गेलं. त्यांना खूप वाईट वाटलं आणि मग ते आपल्या गुरुकडे गेले आणि गुरूंना सांगितलं की श्री चांगदेव रावळाचा एक शिष्य आला होता नदीवर आणि त्याने आपला अपमान केला. तुमचा अनुभव काही परमाणू एवढाच आहे, म्हणून तुमच्या गुरुचं नाव परमानुभव देव असं ठेवण्यात आलेलं आहे का? असं म्हटल्यानंतर ते गुरु काय म्हणतात? ते म्हणतात की शिष्य जरी ऐसे तरी गुरु कैसे. शिष्य जर असे बोलणारे असतील, स्वैर विचरण करणारे असतील, तर मग शीतावरून भाताची परीक्षा होते. तसं ते म्हणतात शिष्य जर असा असेल तर गुरु कसे असतील म्हटले. काही त्यांना व्यवहार ज्ञान नसेल म्हटले. आणि मग इकडे सर्वज्ञत्वाने जाणतात की पद्मनाभी देवाने कोणती चूक केलेली आहे, कोणता अपराध केलेला आहे. स्वामी सांगतात, बाई मठाचे दरवाजे बंद करा. चतुर्विधाच्या मठामध्ये स्वामींचं वास्तव्य आहे आणि त्या मठातील स्वामी दरवाजे बंद करायला सांगतात. मठाच्या समोर पद्मनाभी देव येतात, दार वाजवतात. बाईसा सांगतात की तू अपराध केलेला आहेस म्हणे, तुला आत परवानगी नाही. तो रडायला लागतो, माझा काय अपराध आहे मला सांगा तरी. आणि मग बाईसांना त्या ठिकाणी कीव येते. बाई देवाला म्हणतात, बाबा पोराचा अपराध काय आहे तो तर सांगा, काय असेल ते शिक्षा करा. आणि मग बाईसांच्या विनंतीवरून पद्मनाभी देवाला आतमध्ये देवाने घेतलं. भक्त हा दुवा असतो पहा. भक्त बाईसा अनेक प्रसंगी जिथे देव उदास आहेत तिथे भक्त बाईसांनी विनंती केली का बरोबर देवाची उदासीनता परिहरल्या जायची. आपण विडा समर्पित करतो तेव्हा दुसऱ्याचा हात लावत असतो, जेणेकरून माझ्या हातातून देव विडा स्वीकारणार नाहीत, परंतु एखाद्या सदैवाच्या प्रार्थनेने माझा देव विडा स्वीकार करतील. म्हणून आपण देवाला पत्र पुष्प विडा समर्पित करत असताना अनेकांचा हात लावत असतो. त्या प्रसंगी भक्त बाईसांनी विनंती केली आणि पद्मनाभी देवाला आतमध्ये घेतलं. तेव्हा देव म्हणतात की बाई हा प्राणी याचे चैतन्य पोळणी आला असे, अंतःकरण दुखून आलेला आहे म्हटले, हा आमच्या सन्निधानात राहण्यास योग्य नाही. आत्ताच याच क्षणी अंगाला याने शेण माती लावून माफी मागितली तरच आम्ही या पद्मनाभी देवाला सन्निधानात घेऊ. आणि मग बालभक्ताला आपली चूक कळाली आणि त्या अपराधास्तव त्यांनी अंगाला शेण माती लावून त्या परमानुभव देवाची माफी मागण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झाले, क्षमा मागू लागले. त्यांच्या लक्षामध्ये आलं हेच श्री चांगदेव रावळाचे शिष्य ज्यांनी आपला अपमान केला होता. आणि मग पद्मनाभी देव रडू लागले, मी खूप मोठा अपराध केला. आपण जर माझ्या स्वामींना विनंती नाही केली तर देव मला सन्निधानात घेणार नाहीत. म्हणून पद्मनाभी देव दुःख करू लागले, रडू लागले. आणि मग त्या परमानुभव देवाने पद्मनाभीला उठवलं, हाताला धरून देवाकडे आणलं आणि देवाला सांगितलं की याला सन्निधानामध्ये राहू द्या. याचा अपराध याचा उपलक्षामध्ये आलेला आहे, अनुतप्त झालेला आहे, तो याच्या चुकीची क्षमा करा. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला जो गैरसमज आहे तो गैरसमज त्या प्रसंगी स्वामींच्या माध्यमातून पद्मनाभी देवाच्या कर्मातील जो उणिवेचा प्रकार होता तो स्वामींनी नष्ट केला. आम्ही पद्मनाभी देवासारखेच अनेकांचे अंतःकरण दुखवत असतो. मानसिके कर्म मनामध्ये निरर्थक काही देणं घेणं नसतं, परंतु या मानसिक प्रकारातून आपण अनंत जन्म पुरतील एवढे मानसिक कर्म जोडतो, दुष्कर्म जोडतो. बीज म्हणजेच बी पेरतो. मानसिके कर्म, आगंतुक कर्म.
आणि आगंतुकाचं अनारब्ध होते, अनारब्धाचं प्रारब्ध असं कर्म होत जातं. काही देणं घेणं नसतं तरी पण शेजारच्या व्यक्तीबद्दल आपण द्वेष करतो, मत्सर करतो. तर हे मानसिक आहे. दुसऱ्याचं उणं चिंतन करणे, दुसऱ्याची निंदा करणे, नालस्ती करणे, हे एक प्रकारचं मानसिक कर्म सांगितलेलं आहे. दुसऱ्याचं मनाने वाईट चिंतन करणे हे सुद्धा स्वामींनी करू नये. पहा, लीळाचरित्रामध्ये असा हा कर्मयोग की मुंगीचं सुद्धा तुम्ही वाईट चिंतन करू नका. काय सांगतात स्वामी? एखाद्या मुंगीचं सुद्धा ती रांड होऊ नये, ती विधवा होऊ नये, तिचा मृत्यू आपल्या पायाखालून होऊ नये म्हणून देव म्हणतात की तुमच्या हातून मुंगीसुद्धा मरू नये आणि मुंगीचं सुद्धा तुम्ही वाईट चिंतन करू नये. मानसिके स्तरावरचा असा हा असणारा लीळाचरित्रातील कर्मयोग. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानामध्ये अनेक भक्तगण आहेत. अनेक भक्त देवाच्या सन्निधानामध्ये सेवा करतायत. त्यामध्ये निजसेवक असणारे श्री नागदेवाचार्य एक दिवस स्वामी सांगतात, देवाला काही व्यापार सांगायचा होता श्री नागदेवाचार्यांना आणि मग बिढाराचं काम होतं. बिढार फाण्यासाठी श्री नागदेवाचार्यांनी देवाची आज्ञा घेतली आणि देवापासून काही अंतरावर गेल्यानंतर, गावामध्ये गेल्यानंतर एक मंदिर त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं आणि त्या प्रसंगी श्री नागदेवाचार्य त्या पुजाऱ्याला उद्देशून काय म्हणतात, आगा ए गुरुवा. त्या ठिकाणी शब्द काय प्रयोग त्यांनी केले की आगा ए गुरुवा, असं अरे इकडे, असं आरे कारेची आपण भाषा करतो तसं श्री नागदेवाचार्यांनी त्या ठिकाणी उद्धटपणे त्या पुजाऱ्याला हाक मारली. आता देव सर्वज्ञ बिढार पाहून आले, देवाकडे पाहून आल्यानंतर देव म्हणतात की त्या प्रसंगी शिक्षा पण करताना म्हणतात की तुम्ही प्रिय वक्त्या व्हावे. तुमचं जे काही बोलणं असेल ते पुढीलाच्या मनाला खुपू नये. शब्द हे असे शस्त्रासारखे असतात. शब्द हे असे तिखट धारदार असे घाव करणारे असतात. म्हणून सर्वज्ञ म्हणतात की तुमची वाणी ही कशी असली पाहिजे, प्रिय असली पाहिजे, गोड असली पाहिजे, मधुर असली पाहिजे. शब्दातून अनेक वादविवाद निर्माण होऊ शकतात. म्हणून देव म्हणतात की तुम्ही महात्मे किंगा, तुम्ही महात्मे आहात. आणि त्या पुजाऱ्याला, गुरुवाला आगा गुरुवा म्हणतात. प्रेमळ तुम्हाला बोलता येत नाही, तुमची महात्म्याची भाषा आहे काही. म्हणून देव म्हणतात की तुम्ही प्रिय वक्त्या व्हा. तुमचं बोलणं हे प्रिय असलं पाहिजे. म्हणजेच वाचेतून जे आम्ही कर्माची निष्पत्ती करतो, कर्म जोडतो, कर्माची पेरणी करतो, सहज आपण बोलून जातो एखाद्या माणसाला, परंतु त्या शब्दाने त्याचं अंतःकरण किती दुखवलं जातं. आपल्याला असा चिमटा घेतल्यानंतर आपल्या शरीराला अशा वेदना होतात, तसं पुढीलाच्या पण होतात. मग आपल्याला कसं बोलावं असं वाटतं बरं? पुढीलाने आदरपूर्वक बोलावं, या हो, जा हो, बसा हो, असं पुढीलाने बोलावं असं आपल्याला वाटत असतं. परंतु आपण बोलताना मात्र त्या गोष्टीचा विचार करत नाही. ज्या गोष्टीचा अनुभव आम्हाला येतो त्याच भावना सर्व पुढील व्यक्तीच्या ठिकाणी आहेत. म्हणून या वाचिके असणाऱ्या कर्मामध्ये वाणीच्या माध्यमातून होणारा आपला कर्माचा प्रवास, ही कर्माची बीजरूपता आम्ही तपासून पाहिली पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच्या त्या वाणीमध्ये पहा, देव काय म्हणतात की महात्म्य म्हणतात. सशाला देव महात्म्य म्हणतात. ज्या भक्ताला सर्व समाज पंचरांडा म्हणून हिनवत होता, दुःखी झालेला तो ब्राह्मण देवाच्या दर्शनासाठी आला, तेव्हा जगाने हिनवलेल्या त्या भक्ताला देव काय म्हणतात, या हो पंचगंगा हो, या पंचगंगा. आणि देवाच्या दर्शनाला आल्यानंतर तो म्हणतो, जीजी निवालाजी निवालाजी. सर्व जग मला हिनवत होतं,
दुःख देत होतं, अंतःकरण माझं जाळत होतं, परंतु आज मी तुमच्या दर्शनासाठी आलो आणि माझं अंतःकरण या ठिकाणी शांत झालं. देवाच्या शब्दामध्ये किती मधुरता आहे की देवाला समाजाला पंचरांडा दिसला. त्या ब्राह्मणाला 5 मुली होत्या, त्या 5ही मुली विधवा होत्या, म्हणून समाज त्याला पंचरांडा म्हणत होतं, म्हणजे 5 रांडाचा बाप आला. परंतु त्याच स्वामींना, त्या देवाला, त्याच ब्राह्मणामध्ये पंचगंगा 5 मुलीचा कोण आहे? हा बाप आहे. म्हणून देव त्यांना म्हणतात पंचगंगा हो, पंचगंगेचे आपण पिता आहात, या बसा. म्हणून देवाने आदरपूर्वक त्या शब्दातून पहा, शब्दातून एखाद्याला आधार देता येतो. आपल्याला माणूस असा शब्दातून सुद्धा उभा राहू शकतो. काही नसेल माणसाकडे, काही नसेल, परंतु शब्दाचा जरी एखादा स्पर्श जरी असेल, शब्दातून जरी आपण एखाद्याला ओलावा जरी दिला तरी तो माणूस उभा राहू शकतो. म्हणून शब्दामध्ये खूप सामर्थ्य सांगितलेलं आहे, शब्दामध्ये नवरस सांगितलेले आहेत, शब्दामध्ये धारदारता सांगितलेली आहे. म्हणून एक संत सुद्धा म्हणतात की शब्द हे धन आहे. आमच्याकडे शब्द म्हणजेच काय आहे? धन आहे. आणि धनाचा उपयोग जसा आपण योग्य ठिकाणी करतो तसं हे आपले शब्दसुद्धा योग्य ठिकाणीच आपण पेरले पाहिजे. नाहीतर कुठेही काही बसले का झालं सुरू. दादा सांगतात पुन्हा पुन्हा की मितभाषी कमी बोला, कारण ही सुद्धा आपली पेरणीच असते. न कळत हसता हसता केले पाप, रडता रडता फिटेना. सहजपणे आपण बोलून जातो एखाद्याला, मग त्या मनुष्याच्या अंतःकरणाने काय होतं की चतुष्पदाची निष्पत्ती होते. म्हणजेच प्राण्याचे लेप आम्हाला लागतात. जे चतुष्पद जे आहेत, कुत्रे, मांजरे, गाढव, डुक्कर, यांच्या जन्माला मग जावं लागतं. मग कशामुळे? अंतःकरण दुखवल्यामुळे. माणसाचं जे मनुष्य देह आहे, या नरदेहामध्ये खूप मोठ्या शक्ती सांगितलेल्या आहेत. जेची ब्रह्मांडी तेची पिंडी. अशा त्या परमेश्वराच्या ज्ञानमार्गावर आम्ही आरूढ होत असताना आमचा कर्मयोग आम्ही तपासून पाहिला पाहिजे. 3रा प्रकार सांगितला वाचिके प्रकार, शारीरिक प्रकार. पहिला मानसिके, दुसरा वाचिके आणि 3रा शारीरिक. शरीराच्या माध्यमातून हे जे कर्मेंद्रिय आहेत, हे हात आहे, ते पाय आहेत, या हाताने, या पायाने आमचं कर्म हे शुद्ध असलं पाहिजे. या हाताने आम्हाला चांगलं काही करता येईल काय? त्या परमेश्वराच्या सेवेसाठी माझे हात उपयोगी जातील काय? पाय शरीरे लागी दिदले, हात व्यापारा वेचले, नामोच्चाराचे काले वाचेशी दिदले. असं मला कधी घडेल का? आपण स्वतःला तपासून पाहायचं आहे की माझे हात कधी उपयोगी आले का? देवाच्या सेवेसाठी उपयोगी आले का? सेवा दशासाठी माझे हे हात उपयोगी जातील का? हे पाय त्या परमेश्वराच्या कार्यासाठी, परमार्गासाठी उपयोगी जातील का? ह्या पायाने, या हाताने आम्हाला चांगलंही करता येऊ शकतं आणि वाईटही करता येऊ शकतं. हेच देह आहे, हेच हात आहेत, हेच पाय आहेत. याच पायाने चांगल्या ठिकाणी जाता येतं, वाईटही ठिकाणी जाता येतं. या हाताने एखाद्याला प्रेमाचा स्पर्श आम्हाला करता येऊ शकतो, आधार देता येऊ शकतो, आणि याच हाताने चापटही मारता येते, हे का नाही? चाकू आहे, चाकूने भाजी कापता येते आणि एखाद्याचा खूनही करता येतो. म्हणजे एकाच ठिकाणी 2 कर्म आहेत, चांगला आणि वाईट. हे जे देह आहे आपलं, हे देह चांगलंही घडू शकतं आपल्या जीवनामध्ये, वाईटही घडू शकतं. म्हणजेच हे निष्पत्तीचं साधन आहे. देह म्हणजे निष्पत्तीचं साधन सांगितलेलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रप्रभू कर्म योग समजून सांगत असताना म्हणतात, हा जो मनुष्य आहे, हा मनुष्य देहामध्ये असणारा जो जीवात्मा आहे, क्षणामध्ये असं कर्म जोडतो. हे कर्म हजारो जन्म घेतल्यानंतर तो फेडू शकत नाही. जन्माचा सहस्त्री निस्तरुण सरे, एवढं भयान कर्म या मनुष्य देहाच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतं. म्हणून असं हे शारीरिक कर्म हे आमच्या हातून कळत नकळत शरीराने पहा, आपल्या किड्या मुंग्याची आपल्या हातून हिंसा होते. पायी चालत असताना अनेक जीवजंतू मरतात, हात हलवीत असताना जीवजंतू मरतात.
ह्या हाताने उदरनिर्वाहासाठी आम्ही कर्म करतो, तेव्हासुद्धा अनेक जीवजंतूची हिंसा होत असते. म्हणजेच कर्म करत असताना, चांगलं कर्म करत असताना सुद्धा पापाची निष्पत्ती होत असते. म्हणून हा कर्मयोग ईश्वराने सांगितलेला आहे की आम्ही सत्याच्या मार्गावर जेव्हा चालतो, सत्यार्थ होतो, सत्य मार्गाने चालतो, तेव्हा निश्चितच हे कर्म आमचं शारीरिक कर्म जे आहे परमेश्वराच्या आचार प्रणालीप्रमाणे, परमेश्वराच्या त्या वचनोक्त तत्वज्ञानाप्रमाणे जर आमचं शारीरिक कर्म जर असेल, जसं सर्वज्ञ श्री चक्रर स्वामींनी सांगितलं की तुम्ही जर जे काही कराल त्या कर्माचं फळ आम्हाला प्राप्त होणारच आहे. जे जैसा कर्म वैसा फल आज नाही तो मिलेगा कल, है का नाही. म्हणजेच आपण जे जे काही शरीराने करतो ते आज ना उद्या निश्चितच आम्हाला भोगावंच लागतं. जसं शेतीमध्ये एखादं बीज आपण लावतो तर त्या बीजाच्या माध्यमातून हजारो धान्याचे जे काही बीज प्रकार आहेत, एका धान्यापासून हजारो धान्य तयार होतं. तसंच या शारीरिक कर्मातून सुद्धा एका क्षणातून पहा, सहजपणे एखाद्याला आपण मारहाण केली, चापड मारली आणि तेच घाव जर त्याने जिव्हारी जर लावून घेतला आणि आत्महत्या जर केली तर जन्माचा सहस्त्री निस्तरण सरे. म्हणजेच आपलं कर्म, एखाद्या सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलं की अंतःकरण दुखवणे, एखाद्याचं वर्म काढणे, वर्मावर बोट ठेवून जर त्या व्यक्तीचा आपण अपमान केला, उपमर्द केला आणि त्या व्यक्तीने जर काही बरं वाईट जर केलं किंवा त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा आपण दुखवलं तर हे सुद्धा एक नरकाचंच द्वार सांगितलेलं आहे. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रर स्वामींच्या लीळाचरित्रामध्ये ही कर्माची त्रिविधता आम्हाला पाहायला भेटते. त्या परमेश्वराच्या वाटचालीवर, मोक्षमार्गाच्या या प्रवासामध्ये आम्हाला स्वामींच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे, त्या परमेश्वराच्या आचारप्रणालीप्रमाणे, विचारप्रणालीप्रमाणे जर आम्हाला योग्य व्हायचं जर असेल तर त्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सुंदर असं कर्म सांगितलेलं आहे. ते कर्म म्हणजेच अनुसरणाच्या माध्यमातून होणारी जी साधकाची वाटचाल असते, त्या साधकाच्या माध्यमातून होणारी कर्माची निष्पत्ती सांगितलेली आहे. ईश्वराने अधिष्ठित केलेलं जे कर्म आहे ते कर्म देवाला समर्पित होणारं सांगितलेलं आहे. जो नित्यविधी आहे, जो निमित्तविधी आहे, या विधीच्या माध्यमातून, निष्काम कर्मयोगाच्या माध्यमातून असं हे कर्म आहे. पंडित महिम भट्टांना सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी कर्मात सिद्धांत सांगितलेला आहे. कर्म कीजे कर्मा तो शुद्ध अंतःकरण व शुद्ध अंतःकरणे ज्ञान होय, ज्ञानोदय मोक्ष होय. म्हणजेच प्रापंचिक कर्माने कोणत्याच मोक्ष होतो असं कुठंच सांगितलेलं नाही. म्हणून लीळाचरित्रामध्ये याचा संदर्भ येतो. आम्हाला त्या परमेश्वराचा मोक्ष जर प्राप्त करायचा जर असेल तर कोणतं कर्म अभिप्रेत आहे तर ईश्वराने सांगितलेलं विहित केलेलं जे कर्म आहे, जो विधी सांगितलेला आहे, हे सुद्धा एक प्रकारचं आमचं कर्मच सांगितलेलं आहे. म्हणून या कर्माच्या माध्यमातून जर आपण आपली वाटचाल जर केली तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचे क्षण प्राप्त होऊ शकतात. आणि जर आपण आपलं कर्म जर बिघडवलं तर अनेक अनिष्ट आमच्या जीवनामध्ये येऊ शकतात. शारीर, वाचिक, मानसिके कर्म आमचं सुद्धा बिघडू शकतं. श्री चक्रप्रभूंच्या लीळाचरित्रामध्ये एक सुंदर असा दृष्टांत येतो. स्वामी सांगतात की आपलं कर्म जर बिघडलं तर कसे अनिष्ट आमच्या जीवनामध्ये येऊ शकतात. स्वामी सांगतात की धांदूलबाबा नावाचा एक भक्त होता, एक शेतकरी होता आणि तो शेतकरी आपल्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं कष्ट करायचा, काम करायचा, परंतु दुर्दैव असं होतं की त्याच्या शेतीमध्ये जास्त पिकत नव्हतं.
योगायोगाने एका वर्षी चांगलं शेत त्या ठिकाणी बहरलं आणि त्या शेतामध्ये रात्रीच्या वेळेस इंद्राचा ऐरावत त्या शेतामध्ये येऊन चरत होता. लक्षामध्ये आलं की आपल्या शेतामध्ये कोणाचं तरी जनावर येत आहे, कोणाचं तरी ढोर येत आहे आणि त्याने ठरवलं की आता संध्याकाळी आपण राखणाईत बसू. शेत राखण्यासाठी आपण जाऊ म्हणून संध्याकाळी तो जाऊ लागला, पाहू लागला आणि एक दिवस बरोबर त्याला एक मोठा प्राणी शेतामध्ये त्याला दिसला तसा तो धावत गेला आणि धावत गेल्याबरोबर त्या प्राण्याचं त्याने शेपूट पकडलं आणि शेपूट पकडून जोरात अशी काठी त्याच्या पाठीवर मारली. काठी मारली तशी त्या प्राण्याने हवेत उड्डाण केलं. आता तो प्राणी काही साधा नव्हता, तो होता इंद्राचा ऐरावत. आणि मग तो ऐरावत आकाशमार्गे जाऊ लागला. आता धांदूलदादा म्हणजे शेतकरी होता, तो खूप चिकट माणूस होता, त्याने काही शेपूट सोडलंच नाही. शेतकरी माणूस खूप चिवट असतो, एखादा त्याचा जर निर्णय जर घेतला त्याने तर तो कोणालाच नेतो. आणि मग त्याने शेपूट पकडलं. इंद्राचा ऐरावत स्वर्गामध्ये गेला. राजदरबार त्या ठिकाणी इंद्राचा दरबार भरलेला होता. त्या ठिकाणी हत्तीत उतरला स्वर्गामध्ये. सर्व देवता लोक त्या ठिकाणी बसलेले होते. काठीच हातामध्ये, खांद्यावर घोंगडं. हा धांदूलदादा ताड पायात बुटा आहेत. त्या राजसभेमध्ये गेला. देवाच्या सभेमध्ये जाऊन सांगितलं, म्हटलं इथे खुर्चीवर बसले सगळे गप्पा गोष्टी करत, हे पहिलं मसरूड सांभाळा म्हटला तुमचं. तो काय म्हटला, सर्व देवता लोकांना पहिलं मसरूड सांभाळा, पहिलं नंतर गप्पा गोष्टी करा. सर्व देवता लोक, सर्व देवलोक ह्या अशा माणसाला पाहून सगळे आश्चर्यचकित झाले. इंद्राला सुद्धा आश्चर्य वाटलं. म्हणले, मृत्यूलोकीचा माणूस स्वर्गात आला, सदैही स्वर्गात आला, म्हणले स्वागत केलं पाहिजे. इंद्र आपल्या खुर्चीवर उठून हार मागितला आणि सांगितलं की याचा सत्कार करू आपण. तेव्हा दुसरे देवलोक म्हटले, नका, खुर्ची सोडू नका. म्हटले, हा मृत्यूलोकीचा माणूस आहे, हा जर खुर्चीवर जर बसला तर हा खुर्ची सोडणार नाही. म्हटले, तुम्ही उठू नका जागेवर. जागेवरूनच त्याच्या गळ्यात हार फेकला. म्हणजे तुझं स्वागत आहे, काय आहे तुझी समस्या सांग. आणि मग त्या प्रसंगी त्याने सांगितलं की माझं नुकसान झालेलं आहे ते पहिलं भरून द्या. म्हटलं, हे तुमच्या मसरडानं माझं कपाशीचं शेत खराब केलं. म्हटलं, किती खराब झालं तुझं शेत, किती कपाशी खराब केली. त्याने सांगितलं एवढं. आणारे म्हटले, याला द्या सोनं. इंद्राने त्या ठिकाणी आज्ञा केली. घोंगडी पसरण्यात आली. त्या घोंगडीवर सुवर्णाच्या मुद्रा धांदूलदादाला भेटल्या. गठोडं बांधलं आणि म्हटलं, मी जाऊ कसं. इंद्रदेव म्हटले, आलास कसं तू. म्हणजे शेपटाला धरून, आता तसंच जा. म्हटलं, धरलं शेपटाला, बसला, गोठोडं ठेवलं पाठीवर हत्तीच्या आणि आला पुन्हा शेतामध्ये. इंद्रदेव म्हटले, आता आमचं काहीतरी खाऊ द्या, आमचं मसरडू तुमच्या शेतात चरू द्या. म्हटला. आणि मग तो इंद्राचा ऐरावत धांदूलदादाच्या शेतामध्ये येऊन चरत होता. इकडे धांदूलदादा संध्याकाळीच घरी आला. दार वाजवलं. पत्नी घरात होती. आणि मग रात्रीचा सगळा प्रसंग होता. सकाळी तो आता घरी आला. हळूच दार उघडायला सांगितलं. घरात पत्नी होती. एवढ्याच रात्री कोण आलं म्हणते, आरडाओरड करायला लागली. धांदूलदादा म्हटला, ओरडू नकोस, आवाज करू नकोस. सांगितलं की खूप मोठी वस्तू आपल्याला सापडलेली आहे, कुणाला सांगू नकोस, शांत बस. घरात नेऊन ठेवण्यात आलं. आणि हळूहळू धांदूलदादाची प्रगती सुरू झाली. गावातल्या लोकांना त्या ठिकाणी काही त्यांना सहन होत नव्हतं. म्हटलं, याला काही सापडलं का, काय झालं, काय नेमकं, एवढी प्रगती झाली कशी. गाडी घेतली, बंगला घेतला, सगळे जे काही वैभव आहे ते सगळं प्राप्त झालं. आणि धांदूलदादा आता काम न करता रिकामा फिरत बसू लागला, गप्पा गोष्टी करू लागला. शेतात जाण्याचं सगळं सोडून दिलं. सगळं ते इंद्राच्या ऐरावताला ते सोडून दिलं, मोकळं शेत. आणि हा फिरत बसला. जोपर्यंत सोनं आहे तोपर्यंत आता काही 7 पिढ्यासुद्धा याला सरणार नव्हतं. आणि मग चर्चा सुरू झाली गावामध्ये की म्हटले, काहीतरी याला सापडलेलं आहे. आता महिलांची वार्ता सुरू झाली, चर्चा सुरू झाली. आता सुरुवातीला सांगू असं काही वाटत नव्हतं, परंतु आता
महिलांच्या पोटात किती दिवस राहणार आहे? आणि पोटात राहील तर त्याला महिला कसं काय म्हणता येतील? बाईच्या पोटात राहू शकत नाही, कारण युधिष्ठिराने शाप दिलेला आहे. महिलांच्या माध्यमातून युधिष्ठिराने शाप दिल्यामुळे त्या ठिकाणी महिलांच्या पोटात काही राहत नाही. मग एक दिवस आली गंगूबाई, तिने त्या धनुर्दादाच्या पत्नीला विचारलं की म्हटले काय एवढा बदल कसं काय झाला? एवढं 2 एकर शेत तुझ्या घरामध्ये, एवढं गाडी बंगला, सगळे सुखाचे हे सगळे माध्यमं, कोणत्या वस्तूची कमतरता नाही, गोडधोड खायला, नेसायला कपडे, एवढे रेशमी वस्त्र, हे कसं काय काय झालं काय नेमकं? आणि मग तिने सांगितलं की तुला म्हणून सांगतो, तू कुणाला सांगू नकोस. तिने सांगितलं तिला. मग तिच्या लक्षामध्ये आलं, म्हटले हिला सापडलेला आहे. दुसऱ्या दिवशी ती म्हटले तुला कळालं का? शेजारचीला रंगूबाई, गंगूबाईची मैत्रीण रंगूबाई, ती म्हटली कळालं का तुला काय? धनुर्दादाच्या घरी काय झालं? काय झालं? म्हटले तुला म्हणून सांगतो, तू कोणाला सांगू नकोस. तुला म्हणून सांगतो, तू कोणाला सांगू नकोस म्हणता म्हणता साऱ्या गावाला ही वार्ता समजली. वार्ताहर हे आपल्या गावामध्ये असतात. तर असे हे वार्ताहर सगळ्या गावामध्ये वार्ता पसरवली आणि मग सारं गाव धनुर्दादाच्या दरवाजासमोर येऊन उभं राहिलं. म्हटले तू स्वर्गात जातोस आणि धन आणतोस, तू श्रीमंत होतोस आणि आम्हाला गरीब ठेवतोस, आम्हाला दरिद्री करतोस. म्हटले आम्हाला घेऊन चल. त्यामध्ये एक म्हातारीसुद्धा आली होती. म्हातारीलासुद्धा श्रीमंत व्हायचं होतं. पहा, त्या म्हातारीलासुद्धा मोह सुटलेला नव्हता. तो म्हटले मलासुद्धा श्रीमंत करायचं आहे आणि मग तुम्हालासुद्धा धन पाहिजे, चला म्हटले माझ्या शेतामध्ये. सगळे संध्याकाळीच निघाले, सगळे आले. सांगून ठेवलं ऐरावत येईल इंद्राचा, त्याचा शेपूट मी पकडेल, माझ्या पायाला बाकीच्याने पकडायचं, त्याच्या पायाला तिसऱ्याने चौथ्याला, अशा प्रकारे पकडून तुम्हाला प्रवास करावा लागेल. म्हणजे हो मान्य आहे, कारण धन पाहिजे, श्रीमंत व्हायचं आहे, काम न करता श्रीमंत व्हायचं आहे. आणि मग आला हत्ती. इंद्राचा ऐरावत त्या ठिकाणी आल्यानंतर धनुर्दादाने धावत जाऊन त्या हत्तीचं शेपूट पकडलं, काठीचा वार केला. तसा तो हत्ती उड्डाण घेऊ लागला. तसं खाली त्याच्या पायाला धरून माणसं लोंबकळू लागली आणि अशी चांगली 1 किलोमीटरपर्यंत माळ त्या आकाशामध्ये सुरू झाली. असा हा प्रवास त्यांचा सुरू होता. सगळी माणसं घाबरून गेलेली होती की आता आपलं काय होईल. परंतु धनुर्दादाच्या पायाला एका म्हातारीने पकडलेलं होतं. आता प्रसंग पाहून तरी शांत बसायला पाहिजे होतं म्हातारीने. तर अशाही प्रसंगामध्ये तिची बुद्धी, तिची उत्सुकता त्या ठिकाणी ओढ घेऊ लागली स्वर्गातली. म्हटले धनुर्दादा, तुला एवढं सोनं भेटलं, तुझ्या कापसाला एवढा भाव त्या इंद्राने दिला, तर त्या स्वर्गामध्ये कापसाला भाव काय असेल बरं? धनुर्दादा म्हटला, म्हातारी तू गब्बस, माझ्या पायाला एवढे लोंबकाळलेले आहेत, अगोदर माझ्या शरीराला ताण झालेला आहे, माझे पाय सगळे ताणल्या गेलेले आहेत, प्रचंड वेदना होत आहेत म्हणला, आणि तू मध्येच विचारतेस की कापसाचा भाव काय आहेस? म्हणजे बिलकुल आवाज करू नकोस म्हटलं तू. थोडा वेळ गेला, पुन्हा म्हातारी म्हणते, अरे बाबा सांग ना काय भाव आहे, एकदा सांगून टाक, मला समाधान तरी होईल. म्हणजे पुन्हा माझ्या शेतामध्ये त्याचा ऐरावत जो आहे मी चरायला सांगेल म्हटली त्याला. पुन्हा धनुर्दादा म्हटला, दुसऱ्यांदा म्हटला की म्हातारी तू गब्बस आजीमाय, मला बोलू नकोस, मी माझ्याच समस्येमध्ये चिंतेमध्ये आहे की आता हे एवढं शेवटपर्यंत आपण जाऊ का. म्हातारीला दुसऱ्यांदा गप केलं, कसं तरी करून दुसऱ्यांदा गप झाली. थोड्या वेळाने तिसऱ्यांदा तिला आली हुरूप, तिला काही शांत बसवच ना. तिसऱ्यांदा म्हटली, अरे बाबा सांगून टाक ना म्हटली, तुला काय एवढा मान लागतो, सांगून टाकायला काय अडचण आहे का. आणि मग त्याचीसुद्धा बुद्धी भ्रष्ट झाली, विवेक शून्य होऊन गेला धनुर्दादा. आणि त्या ठिकाणी त्याने त्या शेपटीला पकडलेले दोन्ही हात सोडले आणि म्हटले, हे बघ माय, म्हटले एवढा भाव हाय म्हटला. आणि मग दोन्ही हात सोडून त्याने आकार अनुकार केला की एवढ्या कापसाला एवढं धन भेटतं असं म्हटल्याबरोबर मग आता त्या हत्तीसोबत ऐरावतासोबत यांचं काय काम होतं.
मग सगळे येऊ लागले खाली, सगळे योगासनं करत, खाली मान वरी पाय, रामदेव दादाचे सगळे प्रकार करू लागले. सगळे ते रामदेव बाबांचे सगळे प्रकार करत 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 खाली आले आणि देव म्हणतात की एकाचे हाडगुड उरलं नाही. या दृष्टांतातून मानसिके कर्म बिघडलं, लोभ उत्पन्न झाला. पहा, लोभ उत्पन्न झाला की दुसऱ्याला भेटलं मलाही भेटायला पाहिजे, तो श्रीमंत झाला मी काय श्रीमंत होऊ नये. लोभापोटी सगळे मृत्यूच्या दाढेत गेले. वाचिके कर्म बिघडलं. कोणाचं बिघडलं? धांदूलदाराचं वाचिके कर्म बिघडलं. त्या वाचिके कर्मामुळं एवढ्या सगळ्या त्या गोष्टीला तो निमित्त झालेला आहे. म्हणून मनुष्य जीवनामध्ये अशा प्रवासामध्ये आमच्यासुद्धा अवतीभोवती असे प्रसंग घडतात. तर ह्या प्रसंगी आपण स्थिर राहिलो पाहिजे. आपल्या कर्मामध्ये जे काही आहे, कर्मधर्म संयोगाने आम्हाला जी संपत्ती प्राप्त होत असते, त्या संपत्तीवर आम्ही समाधान मानलं पाहिजे. लीळा चरित्र असं सांगतं की आमच्या कर्मामध्ये जो काही कर्मभोग आहे, हा कर्मभोग प्रारब्ध कर्म जर असेल तर तो आम्हाला भोगावाच लागतो. प्रारब्ध भोगेक्षयो सर्वज्ञ श्री चक्रप्रभू सांगतात की प्रारब्ध कर्म आम्हाला भोगावं लागतं. आणि म्हणून प्रारब्ध कर्माचा भोग आम्हाला कधी चुकत नसतो. आणि आमच्या जीवनामध्ये जे जोडलेलं आहे, आम्ही सर्वज्ञ म्हणतात की कर्मव्यस्त हे तुम्हाला भेटेल. कनावाशीचा ब्राह्मण जेव्हा देवाला म्हणतो की देवा मला काय म्हणतो तो, गोठ्याच्या कोणी सुनियाच्या हाती तक्रभात व्हावा. गोठ्याच्या कोण्यामध्ये सुनेच्या हाताने मला ताकभात खायचा आहे म्हणतो. पहा किती तो ब्राह्मण हुशार होता. त्याला पत्नी नव्हती, त्याचं लग्न झालेलं नव्हतं. त्याने पत्नी मागितली, त्याने सून मागितली, त्याने मुलगा मागितला, त्याने गोठा मागितला, त्याने धन मागितलं, त्याने शेती मागितली. एकाच वाक्यामध्ये एवढं मागितलं. देव म्हणतात अहो कर्मवशी तुम्हाला भेटेल. म्हणजेच आपल्या कर्मातलं जे आहे ते आम्हाला निश्चित भेटणार आहे. म्हणून आपली जी काही स्वस्थता आहे, आपल्या जीवनातली जी शारीरिक मानसिक वाचिके असणारी जी वैचारिक जी काही मानसिकता आहे आपली कर्म करण्याची, ही कर्म करण्याची ही पद्धती परमेश्वराच्या विचारावर अवलंबून असली पाहिजे. सूत्राच्या माध्यमातून आमचा हा असा कर्माचा प्रवास झाला पाहिजे. कराल तर होईल किंवा आम्ही प्रयत्नवादी झालो पाहिजे. आम्ही प्रयत्न जर करत राहू, तू उभा ठाकलाशीच पुरे, तू उभा राहा कर्म करण्या, समर्थ आहे मी सिद्धी नेण्या. देव म्हणतात की तू फक्त उभा राहा, मी सिद्धीस नेण्यासाठी मी समर्थ आहे. अशा प्रकारे कोणतंही कर्म प्रारंभ करत असताना त्या परमेश्वराला अनुलक्ष करून आपण देवाच्या शरणागतीमध्ये आपल्या जीवनाचा प्रवास करूयात. आजच्या या धर्मवार्तेमध्ये लीळाचरित्रातील कर्मयोग हा जो विषय आहे तो आपण चिंतन करण्यासाठी अल्पसा प्रयत्न केलेला आहे. या लीळाचरित्रातील असा हा कर्मयोग आपण समजून घ्यायचा आहे. आपल्या जीवनामध्ये असा हा विषय आपल्या अनुकरणातून आपल्या जीवनाची जी काही वाटचाल आहे ती चांगल्या पद्धतीने व्हावी अशी शुभकामना या ठिकाणी व्यक्त करतो. सर्व ग्रामस्थ वासियांना, सावरगाव येथील सर्व सद्भक्त मंडळींना केलेल्या सेवेबद्दल या ठिकाणी त्यांना या कार्याच्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून दाय पसाय प्राप्त हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. केलेली सेवा ईश्वर स्वीकारात घेवो अशी प्रभुचरणी विनंती करून या ठिकाणी थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.